नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळ सकाळ चूल पेटवली. पाऊस असल्यामुळं कपडे काही वाळतच नाहीत. त्यामुळे बघा कशी ट्रिक लावली. श्लोकची साईची आंघोळ झाली आणि ते निघाले शेरड्या घेऊन चारायला. पाण्यातून करडू चालत नव्हतं म्हणून साईदादांनी उचलून घेतलं. विहिरीवरची डिपी खालीच होती. पप्पा म्हटले आपण त्याला खांबावरती लटकूया. खांबाला खड्डे घेतले, खांब रवले आणि डिपी छान अशी वर लावून घेतली. पावसा पाण्याची लाईटीची भीती वाटते. गावाकडचं वातावरणच किती छान असतं ना. मुरमाचे दगडी होते. श्लोक बोलतो बघ मी कसा एका हातात दगड, दोन्ही हाताने दगड तोडून दाखवतो. श्लोकचं दगडी तोडून दाखवणं झालं. साईदादा लगेच पुढं उभं राहिला. मलाही येतो दगड तोडता. त्यानेही दगड तोडून दाखवला. नंतर शेळ्या चारून झाल्या होत्या. साईदादा गेल्या शेळ्यांना घरी घेऊन. आमचंही काम झालं. आम्ही घरी गेलो. ग्रिलमधनं आतमध्ये पाणी येत होतं म्हणून ग्रिलला नेट लावायचं होतं. पहिलं नेट कट करून घेतलं. ग्रिलचं माप घेतलं आणि नेट लावून घेतलं छान असं दोन्ही साईडने. एका साईडने शेळीला पाऊस लागत होता म्हणून आणि दुसऱ्या साईडने चुलीवरती पाणी येत होतं म्हणून. काम करत होतो तेवढ्यात सापाचा कणा दिसला. बघा किती वळवळ करतोय. नंतर त्याला सुपलीतून उचलून बाहेर नेऊन टाकलं. दरवाजा पुढं रस्त्यात पाणी साचले म्हणून शिवन्या आणि रुजुताची बघा कशी ट्रिक चालली चालण्याची. सगळी कामं आवरली. जेवणामध्ये आज होतं भेंडीची भाजी, चपात्या आणि भेळ होती सोबतीला. गावाकडे आल्यावर भेळ तर पाहिजेनच. पाऊस चालू होता. बाऊंचं टमटम गाळामध्ये गुंतलं होतं म्हणून त्याला टेकस लावून ट्रॅक्टरने बाहेर ओढलं. लोकलान साईला बोलले चला BMW यायचं का फिरायला. पोरं बोलली हा यायचं. तर काका बोलले नको नको मी तुम्हाला मर्सडीज घेऊन येतो. श्लोकन ते बॉल खेळत होते. श्लोकचा त्यांचा बॉल गेला घरावरती. श्लोक घरावरती चढला. पहा किती वरून उडी मारतोय. नंतर आम्ही गेलो एका आजीची गाठ घ्यायला. रस्त्यातच दिसलं जांभळाचं झाड. छान अशी जांभळं गोळा केली आणि तिघींनी फस्त केली. रुजुता, मी आणि शिवन्या. खाऊन झाल्यावर दोघींच्या जिभा बघा कशा झाल्यात पर्पल पर्पल. शिवन्याची कमी झाली होती आणि रुजुताची जास्त झाली. आजीच्या घरामध्ये बघा कशी देवळी आहे. जुन्या घरांमध्ये अशा देवळ्या असायच्या. भारी होती ना जुनी घरं. सामान ठेवायला कबट नाही काय नाही. बाहेर दरवाजामध्ये छान असा उखळही होता. त्याचाही म्हटलं थोडासा फोटो काढावा. नंतर घरी आलो आणि मिक्सर काही नीट झालाच नाही म्हणून पुन्हा रिपेअरला घेऊन गेलो आणि जारही भरून आणायचे होते. श्लोकला, शिवन्याला, रुजुताला, साईला मॅगी खायची होती. मग चौघांसाठी मॅगी घेतली आणि घरी निघालो तर एवढा पाऊस लागला रस्त्यामध्ये. भिजतच घरी आलो. पप्पांना व्हिडिओ काढायला सांगितलं. पप्पांना काही व्हिडिओ काढायला जमलंच नाही. नंतर घरी आल्यावर दुसऱ्या मिक्सरची वायर चेंज करायची होती. म्हटलं प्रयत्न तर करूया. जमलं तर जमलं. पण प्रयत्न फेल गेला. वायर काही चेंज करताच आली नाही. संध्याकाळी एका ठिकाणी सत्यनारायण होतं. देवाचं दर्शन घेतलं आणि छान असं जेवण केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा.